सामना चालू करायचा आहे. लामा विरुद्ध मोरनी माळुंगे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू. मोरनी माळुंगे विरुद्ध लामाज चालू असलेला दुसरा सामना, पहिल्या फेरीतील दुसरा सामना. दोन्ही संघाच्या 12वा खेळाडू इथं आमच्या पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. स्ट्राईक येतोय नितीन आणि नॉन स्ट्राईकला आहे विशाल शिंदे. लामाज विरुद्ध मोरनी माळुंगे. कांदाटी विभागातील हे दोन मातब्बर संघ आणि या माळुंगे संघाकडून नितीन भोसले, विशाल शिंदे. एक बिग मॅच, मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया लामा संघाकडे पॉवर प्लेचं पहिलं षटक कोण घेऊन येत आहे. स्कोरर एक मिनिट 5. स्टार्ट. लामा संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो आहे शुभम आणि स्ट्राईकला आहे विशाल. हप्पी चेंडू लेग साईडला तडकवलाय विशालने. एक धाव तर पूर्ण केली आहे विशालने आणि आपल्या संघाचं खातं ओपन करतोय एका धावेने. आणि आता मात्र स्ट्राईक घेतोय नितीन भोसले. नितीन हा कांदाटी एका स्टार खेळाडू म्हणून ओळखला जातो. खरं तर चांगली फलंदाजी गोलंदाजी या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते. शिवम पाहूया, छोटासा गोलंदाज नितीनला सामोरे जातोय आणि ऑप्शनला तडकवला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे दीपक कदम यांच्याकडून. एकाच धावेवरती नितीनला थांबवतोय आणि धाव संख्या एका धावेने वाढते. धाव संख्या होते बिनबाद 2. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. कांदाटी विभागातून हे संघ बिलॉंग करतात. विशाल शिंदे बरेच वर्ष हा खेळाडू आपल्याला मोरनी माळुंगे संघाकडून पाहायला मिळतो. एकच धाव. खरं तर 3 चेंडूवरती 3 सिंगल आलेले आहेत. चांगली गोलंदाजी करतोय शुभम. पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वपूर्ण षटक आहे. फलंदाजीसाठी हे चांगलं षटक मानलं जातं. फक्त 30 साईडच्या 2 खेळाडू बाहेर असतात आणि पाहूया त्याचा पुरेपूर फायदा घेतो का नितीन भोसले. आणि परत एकदा साईडला कट केले. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण परत दीपक कदम यांच्याकडून आणि परत एकदा सिंगल. 4 चेंडूवरती 4 सिंगल. 4च धावा होत आहेत. बिनबाद 4. परत एकदा स्ट्राईक घेतोय विशाल शिंदे. पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. मोरनी माळुंगे विरुद्ध लामाज. पहिला सामना झाला होता चगदे विरुद्ध शिंदे. चांगला चेंडू शपथून खेळण्याचा प्रयत्न, फटका चुकला. पण एक धावेसाठी थांबू शकत नाही विशालला. एका धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या होते बिनबाद 5. 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. खरं तर दोन्ही फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून थांबवतोय हा छोटासा शुभम. चांगली गोलंदाजी करतोय लामा संघाकडून. नितीन सारख्या मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवलंय आणि हा खेळ सुटलाय. चांगला चान्स होता. 1 बाउन्स 4. पंच खून करतायत 4 धावेची आणि पहिल्या षटका अखेरीस धाव संख्या होते बिनबाद 9. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय. एक चांगली सुवर्ण संधी होती लामा संघाला
पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 9. पण या दुसरे षटक कोण घेऊन येते लांबच संघाकडून. 3 षटकांचा सामना आहे आणि त्यामधलं एक षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. आणि चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकांमध्ये लांबच संघाकडून शुभमने. आणि कांदाटे विभागातील या स्पर्धा दुपारच्या सत्रानंतर चालू झालेल्या आहेत. पहिला सामना झाला चगदेव विरुद्ध शिंदे. खरं तर अतितडीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना गेला आणि त्यामध्ये चगदेव संघाने विजयश्री प्राप्त केलाय. आणि त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मोरनी माळुंगे विरुद्ध लामच. आणि लामच संघाकडून दुसरे षटक घेऊन आलाय मधुकर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 9 आणि दुसरं षटक चालू आहे. पहिला चेंडू विशालला. आणि लेग साइडला खूपच चेंडू बाहेर टाकला होता आणि 4 धावा मिळतात या चेंडूवरती. विशाल शिंदे याच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत चौकार. 4 धावेने धावसंख्या भरारी घेते. धावसंख्या होते बिनबाद 13. दोन्ही सलामीचे फलंदाज अजून मैदानामध्ये आहेत नितीन भोसले आणि विशाल शिंदे. मधुकर याचा खराब चेंडू म्हणता येईल. पुरेपूर समाचार घेतला विशालने त्या चेंडूचा. आणि परत एकदा मधुकर टू विशाल. आणि चेंडू हवेमध्ये फटका फसल्यामुळे झेल होतो का. आणि झेल सुटलाय. थोडस गचार असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला. आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा मिळत आहेत विशालला आणि 4 धावा मिळत आहेत मोरनी माळुंगे संघाला. 4 धाव्याने धावसंख्या वाढते. बिनबाद 17. 2 चेंडूमध्ये 2 चौकार विशालच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी विशाल शिंदे याच्या बॅट मधून. मधुकर थोडी चेंडू विशालला. चांगलं आयोजन चांगलं नियोजन आपल्याला चगदेव ग्रामस्थ चगदेव क्रीडा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर दोन्ही गटातून हे सामने खेळले जात आहेत. आणि हा पहिला खणखणीत षटकार पॅनलमध्ये आला. चेंडू विशालाच्या बॅट मधून निघाला. ओपन द षटकार. 6 धावांची भर मोरनी माळुंगे संघाच्या धावसंख्येमध्ये. 6 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते बिनबाद 6. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 3ऱ्या चेंडूवरती षटकार ठोकून विशाल आपली बॅटिंग इथे दाखवतोय. आणि परत एकदा आपली काउंटरला लेग साइडला षटकार. 6 चांगली फलंदाजी विशालकडून पाहायला मिळते. विशाल शिंदे चेंडू द्यायचा आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 षटकार. चांगली फलंदाजी विशाल शिंदेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थोडासा महागडा ठरतोय मधुकर. मधुकरचा फुटचा चेंडू विशाल शिंदे याला नॉन स्ट्राईकला नितीन. दोन्ही मातोबर खेळाडू कांदाडीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या संघासाठी चांगली धावसंख्या. आता मात्र पंचांकडे आपल्याला पंचाने हा गडी बाद केलेला आहे. विकेट किपर याने झेल घेतलाय आणि विशाल माघारी परततोय. चांगली फलंदाजी करत होता विशाल.
धाव संख्या 1 गडी बाद 29 आणि विशालची जागा घेण्यासाठी जातोय सूरज शिंदे. सूरज शिंदे हा सुद्धा मोरनी माळंगे संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आपल्याला गेले 4-5 वर्ष आपल्याला या खेळाडूकडून पाहायला मिळते. स्ट्राईक घेतोय सूरज, नॉन स्ट्राईकला नितीन. आणि हा पटका पासला पाहूया झेल होतो का आणि हा झेल बाद पण सूरज बाद होतोय. सलग दुसरा धक्का बसतोय सूरजच्या रूपाने मोरनी माळंगे संघाला. खरं तर कमबॅक केलंय गोलंदाजाने आणि दुसऱ्या षटकाचा समाप्त करताना धावसंख्या झाल्या 2 गडी बाद 29 आणि आता मात्र तिसरं षटक हाणामारीचं षटक आणि त्यासाठी स्ट्राईक वर जातोय नितीन भोसले. बघूया कोण घेऊन येत आहे तिसरं षटक. तळदेव संघाला विनंती आहे की आपण पैलनमध्ये यायचं आहे. आयोजकांना संपर्क साधायचा आहे. तळदेव संघ हॅलो हॅलो कृपया इथे लक्ष द्या. ज्यांना कोणाला जेवण करायचं आहे, जेवण बाकी आहे इथे, ज्यांना कोणाला जेवण करायचं ते जेवण करून घ्यायचे सर्वांनी. इथे माईकच्या इथे स्टेज जवळ येऊन संपर्क करायचा. इथे सर्वांना जेवण ठेवलेलं आहे. जेवण कोण करायचं बाकी असेल त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. दीपक कदम वैयक्तिक पहिला आणि हा फुल टॉस चेंडू भरपूर समाचार घेतला आहे नितीन भोसले याला आणि खरोखर असे चेंडू नितीन भोसले सीमारेषे पार पाठवणार यामध्ये काही शंका नाही आहे. आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावा 6 धावेने धावसंख्या वाढते. या ठिकाणी या स्पर्धेला मानसिंग जिवाजी जंगम यांचंही इथे आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांनी व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. तळदेव संघाने आपल्याला विनंती आहे की आपण पहिल्याशी संपर्क करायचा आहे, आयोजकांशी संपर्क करायचा आहे. चेंडू एक मिनिट आला चेंडू आला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती नितीन भोसलेच्या बॅट मधून खणखणीत षटकार पाहायला मिळाला आणि 6 धावांच्या साह्याने धावसंख्या पोहोचते मोरनी माळंगे संघाची. पुढे चेंडू दीपक कदम यांचा पहिल्यांदा लेग साईडला बिरकावला. चांगल्या क्षेत्रात आहे. एक धाव पूर्ण केले. दुसरी धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होतोय. पंच खून करतायत धावबादची आणि जंगम समाजाच्या आपण टुर्नामेंट पार पडल्या त्यामध्ये तिसऱ्या नंबरचा मानकरी ठरतोय तळदेव संघ आणि त्यांनी आपली पारितोषिक घेऊन जायचं आहे. तळदेव संघ
की आपल्याला तिसऱ्या नंबरचं पारितोषिक दिलं होतं भीमराव कुसुम जंगम यांच्या स्मरणार्थ श्री सुजित भीमराव जंगम यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं होतं. आपल्याला इथे तळेगाव संघाला तिसऱ्या नंबरचं पारितोषिक देऊन इथं गौरवित होतो आणि हा उत्तम षटकार नितीन भोसले याच्या बॅटमधून परत एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. त्या वाजल्याशिवाय सर्वांनी तळेगाव संघाचं अभिनंदन करायचं आहे. तिसऱ्या नंबरचा मानकरी करतोय तळेगाव संघ. एक मिनिट. सर्व नवीन चेंडू आहेत. जुने चेंडू संपलेले आहेत आणि धावसंख्या होते या षटकाराच्या सहाय्याने तळेगाव संघ आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. करण्यात आला विनंती आहे आपण समोर येऊन सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. तळेगाव संघ दीपक कदम यांचा पुढचा चेंडू नितीन भोसले याला परत एकदा फुल टॉस चेंडू नितीन भोसलेच्या बॅट मधून बॅक टू बॅक षटकार आणि तळेगाव संघाला सन्मान चिन्ह दिलं होतं मानसिंग जंगम यांच्या हस्ते आणि हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. 6 धावा बॅक टू बॅक षटकार नितीन भोसले. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दीपक कदम खरोखर एक अनुभवी गोलंदाज आहेत. तितकाच अनुभवी नितीन भोसले आणि हा मात्र चेंडू बसला फटका बसला पाहुणे झेल होतो का आणि हा झेल घेतलाय नितीन भोसले बॅक टू पाऊलन. चांगली फलंदाजी करून नितीन परततोय. धाव संख्या होते 48. नितीन भोसले जागा घेण्यासाठी होते नवीन फलंदाज वैभव. अजूनही तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. यानंतर होणारा सामना शिंदी अ विरुद्ध वाघावळे. हा क्रमांक टप्प्याचा चेंडू एकदा तो पूर्ण केले. दुसरा डाव घेण्याचा प्रयत्न आमच्या शिंदेगावचे महेशजी मोरे यांचं इथे आगमन झालंय. आमच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. आयोजकांनी विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी पवनमध्ये येऊन बसायचं आहे. महेशजी मोरे आमच्या शिंदेगावचे सुपुत्र. यानंतर होणारा सामना वाघावळे विरुद्ध शिंदी अ. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण पहिल्यांदा समोर यायचं आहे टॉस साठी. वाघावळे विरुद्ध शिंदी अ. म्हणून संघाला विनंती करण्यात येते की आपले क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं आहे. यानंतर होणारा सामना वाघावळे विरुद्ध शिंदे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. टॉस करण्यात येतोय.
आणि यानंतर समालोचन काम पाहतील आमच्या शिंदेगावचे संदेश जंगम. धन्यवाद विकास मोरे. कर्नाटक क्रीडा असोसिएशन अंतर्गत चालू असणारी स्पर्धा, या स्पर्धेचे आयोजक श्रीशैल्य क्रिकेट संघ चकदेव. खरोखरच सुंदर असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रामध्ये जे सामने झाले, अष्टशिवालय जंगम समाज या सकाळच्या सत्रामध्ये 12 संघांनी सहभाग घेतला होता. आणि एक कौतुकाची बाब आहे, या ठिकाणी आयोजकांचा जो संघ आहे चकदेव संघ प्रथमच अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. चालू असणारा सामना मोरडी माळुंगे विरुद्ध लामज. लामज संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 3 षटकामध्ये लामज संघाला 3 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. यानंतर होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय. शिंदी केदार कालकाई शिंदे विरुद्ध जो मल्लिकार्जुन क्रिकेट संघ वाघवले, दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल झालाय. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे केदार कालकाई क्रिकेट संघाचे कर्णधार विकास मोरे यांनी. त्याने निर्णय आम्हाला त्वरित कळवायचा आहे. यानंतर होणारा सामना केदार कालके क्रिकेट संघ शिंदे विरुद्ध जो मल्लिकार्जुन क्रिकेट संघ वाघावळे यांच्यामध्ये खरोखरच 2 मातब्बर संघ आहेत, दोन्ही नावाजलेले संघ आहेत. आणि या संपूर्ण सीझन मध्ये प्रथमच आमने सामने येणारे 2 संघ वाघावळे विरुद्ध शिंदे. चालू असणारा सामना पंचांनी त्वरित सामन्याला सुरुवात करायची. वेळ खूप कमी आहे आपल्याला. मेगा फायनलचा सामना आजच खेळवायचा आहे. या ठिकाणी लामज संघाला निर्धारित 18 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी अर्थातच सलामीचा गोलंदाज असणार आहे कानडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा नितीन भोसले. हा संघाचा वैयक्तिक पहिलं षटक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे तो अर्थातच फलंदाज लामज संघाचा प्रतिनिधी. पंच या सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. लामज संघाकडून स्ट्राईकला असणारा फलंदाज शैलेश नागपूरकर. अधिकार सर्वांना शिवशरणार्थ. मी तळदेव या गावातून बोलतोय आणि चकदेवचं आजचं नियोजन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आज तुम्ही राबवलं. आणि या सह्यशोधेमध्ये सगळ्या लोकांनी प्रेरणा घेऊन सगळ्या गावांच्या स्पर्धा झालेल्या आहेत. तरी येत्या 13 एप्रिलला शनिवार तळदेव संघानेही सगळ्यांना मॅच निमंत्रण देत आहोत. 13 तारखेला तळदेव संघ मॅचचं नियोजन करणार आहे. तरी सर्व संघांनी याचं निमंत्रणाला, तळदेव संघाच्या निमंत्रणाला मान देऊन क्रिकेटमध्ये आणि आपल्या सही शिवण्याचं नाव उंचावरती कसं नेता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि येत्या 13 तारखेला आमच्या आमंत्रणाचा स्वीकार करावा ही आम्ही नम्रपणे जाहीर विनंती करत आहोत. धन्यवाद. मैदान विरारला स्पर्धा घेण्यात येतील. मैदानाचं आणि तुम्हाला नियोजनाचं सगळं तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती, मुलांच्या ग्रुपवरती लवकरच कळवण्यात येईल. खरोखरच एक सुवर्ण संधी या ठिकाणी जंगम समाजातील खेळाडूंना या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे. तळेश्वर क्रिकेट संघ तळदेव यांच्या मार्फत 13 एप्रिल 2024 रोजी विरार या ठिकाणी आयोजित केलेले आहे. षटकाचा पहिला चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी शिंदेगावचे माजी क्रिकेटपटू, व्हॉलीबॉलपटू महेश गंगाराम मोरे उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. नितीन भोसले एक नावाजलेला गोलंदाज
गेली कित्येक वर्ष मोरे माळिका संघाकडून खेळतोय नितीन भोसलेचा दुसरा चेंडू सुरेख तडकवला पाहूया. नितीन कोणतीही चूक करणार नाही, खरोखर एक अनुभवी खेळाडू आणि या ठिकाणी आदर लावतो तो. लांब संघाला बाद होणारा खेळाडू आहे तो मधुकर. 18 चेंडूमध्ये 50 धावांचं उद्दिष्ट. बरोबर एक चांगली फलंदाजी केली होती मोरणी माळुंगे संघाकडून नितीन भोसले आणि विशाल शिंदे. बरोबरच या सीझन मध्ये मी प्रथमतः खेळताना पाहिला तो विशाल शिंदेला. एक चांगला खेळाडू आहे मोरणी माळुंगे संघाकडून. मधुकरची जागा घेतोय तो ऋषिकेश. यानंतर होणारा सामना केदार कलगाई क्रिकेट संघ शिंदे विरुद्ध जो मल्लिकार्जुन क्रिकेट संघ वाघाळे यांच्यामध्ये या कांदाडी क्रीडा असोसिएशनच्या गटामधला तिसरा सामना होणार आहे. या तिसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आताच थोड्या वेळात झालेला आहे. नाणेफेकीचा कौल शिंदे संघाने जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. नितीन भोसले सहकार्य करायचं आहे, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काय बदल करायचे, त्वरित बदल करायचे. डावखुरा फलंदाज झालाय त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागत आहेत. खरोखर एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते नितीन भोसले यांच्या मार्फत. पहा किती सुरेख चेंडू. या चेंडूवर दरम्यान एक धाव घेतलेली आहे. लांब संघाच्या फलंदाजी दुसऱ्या धावेसाठी जातो. दरम्यान दोन धावांवर समाधान मानावं लागतंय आणि संघाची धावसंख्या होते ती 1 बाद. 4 ऋषिकेश. डावखुरा फलंदाज ऋषिकेश कडून खूप अपेक्षा आहेत लांब संघाला. नितीन भोसले एक अनुभवी खेळाडू. सुरेख तडकवलेला पाहूया या चेंडूवर काय करमत होते का ऋषिकेशच्या बॅट मधून निघतोय का पहिला चौकार. परंतु त्या ठिकाणी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे ते सचिन भोसले यांच्या मार्फत आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतंय आणि संघाची धावसंख्या होते ती 1 बाद. 6 पहिलं षटक चालू आहे. षटकातले काही चेंडू शिल्लक. खरोखरच एक चांगला असा गोलंदाज कांदाटी क्रीडा असोसिएशन मधला नितीन भोसले एक अष्टपैलू खेळाडू. कांदाटी एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो तोच नितीन भोसले. अतिशय सुरेख चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल. पंच खून करतायत पहिल्या षटक संपलेल्याचा. पहिल्या षटकात धावसंख्या होते ते लांब संघाची 1 बाद. 6 आणि आता मात्र 12 चेंडू 44 धावांचं एक अवघड असं आव्हान या ठिकाणी लांब संघासमोर आहे. संघाचं दुसरं षटक घेऊन येईल अर्थातच सूरज. खरोखरच सुरेख अशी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. आयोजकांचा संघ श्रीशैल क्रिकेट संघ चगदेव यांच्या मार्फत जो पहिल्या गटामधून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला त्यानंतर कांदाटीमध्ये शिंदे संघावर विजय मिळवला. सूरज शिंदे संघाचं दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन जाणार आहे तो मधुकरसाठी शैलेशसाठी. 12 चेंडू 44 धावांचं उद्दिष्ट. एक अवघड असं उद्दिष्ट. हाणामारी करावी लागेल या ठिकाणी. पाहूया या चेंडूवर किती धावा घेतात. दरम्यान 1 धाव तर घेतलेली आहे शैलेशनी आणि दुसऱ्या धावेसाठी जातो का दरम्यान आणि हा अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 8. एक गडी बाद होतोय लांब संघाचा. 18 चेंडूत 50 धावांचं उद्दिष्ट आणि त्यामधल्या 8 धावा पूर्ण केल्या आहेत. आता मात्र 11 चेंडूमध्ये 42 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 धावा. आणि पाहूया पंच कोण करतील. एक अवांतर धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढते ती लांब संघाची. 9 वाईट बॉलचा इशारा येतोय. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. सूरजाचं वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक राईट ओव्हर द विकेट मारा करणार आहे तो शैलेशला. शैलेश कडून खूप अपेक्षा आहेत लांब संघाला. हाणामारी करावी लागेल आणि या ठिकाणी सुरेख तडकवले. पाहूया या चेंडूवर किती धावा घेतात. दरम्यान 1 धाव तर घेतलेली आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आणि 2 धावांवर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे शैलेशला. संघाची धावसंख्या 1 बाद. 11 अतिशय सुरेख गोलंदाजी करतो या ठिकाणी सूरज. आपल्या संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक. षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. सूरज
सुरेख कडकवलेला आणि या चेंडूवर बघा किती धावा मिळतात. अतिशय सुरेख. खरोखरच पंच कोण करतील या ठिकाणी षटकाराची. खरोखरच चांगले प्रयत्न होते क्षेत्ररक्षक मनोजचे आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या वाढते ती 17. शैलेशला अशीच हाणामारी करावी लागेल जर संघ आपला विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर. सुरेख चेंडू, अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू. त्या ठिकाणी एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि संघाची धावसंख्या होती ती 18. अजूनही जवळजवळ 32 धावांची आवश्यकता. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. यानंतर होणारा सामना जो मल्लिकार्जुन क्रिकेट संघ वाघावे विरुद्ध केदार कालकाई क्रिकेट संघ शिंदे यांच्या दरम्यान होणारा सामना. या सीझन मध्ये हे दोन्ही संघ प्रथमच आमने सामने येत आहेत. दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीचे संघ आहेत. पाहूया सुरेख कट केला आहे आणि या चेंडूवर किती धावा घेत आहेत. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागते ते लामस संघाला आणि लामस संघाची धावसंख्या होते ती 19. सूर्याचं वैयक्तिक पहिलं संघाचं दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहे. घेऊन जाणार आहे तो शैलेशला. शैलेशच्या बॅटमधून एक आलेला आहे षटकार आणि पंच कोण करतायत अवांतर धावसंख्येची. आणि एका अवांतर धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढते ती लामस संघाची 20. आता मात्र काही चेंडूंमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सुवर्ण संधी आहे शैलेशकडे आपला संघ विजयी करण्याची. पाहूया या ठिकाणी आणि पंच कोण करतायत. षटक संपलंय दुसरं आणि संघाची धावसंख्या होते ती 20. एक गडी बाद 20 आणि आता मात्र केवळ 6 चेंडूमध्ये 30 धावा. गोलंदाज असणार अर्थातच विशाल शिंदे. खरोखरच एक चांगला खेळाडू, गुणी खेळाडू मोरनी माळुंगा संघाकडून. विशाल शिंदे वैयक्तिक पहिला षटक. षटकातला पुढचा चेंडू. सामना करणार आहे तो फलंदाज विशाल शिंदे. सुरेख. पाहूया या चेंडूवर झेल होतो का. दरम्यान या चेंडूवर एक धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतोय का आणि दुसऱ्या धावेसाठी एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि मात्र आता 5 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. अजूनही सुवर्ण संधी आहे लामस संघासाठी. या 5 चेंडूवर जर 5 षटकार मारले तर आपण विजयी होऊ शकता या ठिकाणी. अजूनही सामना तुमच्या हातामध्ये आहे. लामस संघाकडून शैलेश. विशाल शिंदेचा वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक. षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये लामस संघाला विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. खरोखरच एक चांगला गुणी खेळाडू, गुणी गोलंदाज आहे या ठिकाणी विशाल शिंदे, सूरज आणि नितीन. खरोखरच चांगली गोलंदाजी आहे. जखडून ठेवले लामस संघाला विजयासाठी. 18 चेंडूत 50 धावांची आवश्यकता होती परंतु आता मात्र 4 चेंडूमध्ये 29 धावा. अतिशय सुरेख कट केल्या लेग साईडच्या दिशेने. केवळ एकच धाव समाधान मानावा लागेल आणि या एक धावेबरोबर संघाची धावसंख्या होते ती 22. एक अवांतर धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या होते ती 23. गडीबाद झालाय आणि मात्र आता 27 धावांची आवश्यकता आहे. ते केवळ 4 चेंडूमध्ये 27 धावा. अशक्य असं आव्हान या ठिकाणी. गोलंदाज आहे तो विशाल शिंदे. संघाचं
तिसरं वैयक्तिक. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू अतिशय सुरेख कट केला आहे. त्या ठिकाणी आहे पवळ झेल होतो का, अतिशय सुरेख झेल, खरोखरच अतिशय सुरेख झेल म्हणावं लागेल. आणि गडी बाद होतोय लांब संघाला दुसरा आद्रा. त्यानंतर येणारे फलंदाज लांब संघ. फलंदाजाचं नाव लांब संघ. फलंदाजाचं नाव रुपेश. विशाल शिंदेचा पुढचा चेंडू रुपेशला आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. एक हॅट्रिकची या स्पर्धेतली हॅट्रिकची सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. ते विशाल शिंदे यांना या स्पर्धेतले प्रथमच हॅट्रिकचा मान मिळतो का पाहूया. सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद करतात का. एक सुवर्ण संधी आली विशाल शिंदे यांना. या स्पर्धेमध्ये आयोजकांचा संघ जो आहे श्री शैल्य चौकेश्वर क्रिकेट संघ चकदेव, खरोखरच अतिशय सुरेख अशी कामगिरी केलेली आहे त्यांनी या स्पर्धेमध्ये. अतिशय सुरेख तडकवलेला आहे. ऑफ साईडच्या दिशेने पाहूया चेंडूवर धावा घेतात आणि षटक संपलंय. या ठिकाणी विजयी संघ होतोय मोरणी माळुंग संघ आणि पराभूत संघ होतोय लामा संघ. दोन्ही संघाचं कौतुक. यानंतर समालोचनासाठी मी निमंत्रित करतो प्रवीणजी शिंदे